नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आपण आज झटपट होणारी साधी सोपी बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, आलं लसणाची पेस्ट, खडे मसाले, टोमॅटो, कोथिंबीर, धुतलेले तांदूळ, त्याचप्रमाणे लक्कीचा बिर्याणी मसाला, घरगुती काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. तर आपण झटपट होणारी साधी शिजवलेले चिकन, झटपट होणारी साधी चिकन बिर्याणी कशी करायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पातेलं ठेवल्यानंतर तेल गरम करायला ठेवणार आहात आणि त्यामध्ये हळूहळू खडे मसाले, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. कांदा चांगला ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून सगळं काही तेलात चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो, कोथिंबीर ॲड करणार आहोत. टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर ते देखील तेलामध्ये सगळे परतून घ्यायचं आहे. छान प्रकारे टोमॅटो परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दुसरे पुढचे साहित्य टाकणार आहोत. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खडे मसाले परतल्यानंतर त्यात लकीचा बिर्याणी मसाला आपण त्यात टाकणार आहोत आणि ते सर्व मसाले आणि सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. मसाले चांगल्या प्रकारे परतलेले आहेत. आता त्यात आपण मीठ, लाल तिखट आणि हळद हे पदार्थ टाकतो आहोत आणि ते देखील चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये परततो आहे. बघा तुम्ही मसाल्यांचा कलर कशा प्रकारे झालेला आहे. आता घरगुती काळा मसाला आपण त्यात टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व चांगल्या प्रकारे मसाले तेलात परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर भिजवून धुतलेले तांदूळ आपण त्यात ॲड करत आहोत आणि तांदूळ देखील तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. तांदूळ आपण हळूहळू परतायचे आहे कारण तांदूळ तुटू शकतो. तांदूळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तांदूळ देखील परतला गेलेला आहे. अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही देखील त्याच प्रमाणात घेऊ शकता. बघा तुम्ही खडा मसाला, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तांदूळ, लकी बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व जिन्नस आपण चांगल्या प्रकारे परतून घेत आहोत. त्यानंतर आपण शिजवलेलं चिकन त्यात ॲड करणार आहोत. तांदूळ चांगल्या प्रकारे परतल्यानंतर आपण त्यामध्ये शिजवलेले चिकन ॲड करणार आहोत. त्यात आता शिजवलेले चिकन ॲड केलेलं आहे, परंतु पाणी कमी पडल्यामुळे आपल्याला अजून थोडं पाणी त्यात ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की बिर्याणीचा कलर कशा प्रकारचे झालेला आहे आणि आपण थोडं पाणी अजून ॲड करत आहोत कारण शिजवलेले चिकन त्याचं पाणी थोडं कमी प्रमाणात होतं. तेवढ्या पाण्यामध्ये बिर्याणी शिजणार नाही म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करत आहोत. थोडंसं पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ग्लास पाणी त्यात ॲड केलेलं आहे. बघा सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे आणि कमी जास्त फ्लेमवर बिर्याणी शिजते. अशा प्रकारची बिर्याणी तयार होत आहे. धन्यवाद.